नमस्कार मित्रांनो, तर अतिशय आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती ही निघालेली आहे आणि फॉर्म भरणेसुद्धा चालू झालेले आहे. तर आपण आज सर्वसाधारण ज्या सूचना आहे गृह विभागाकडून ते आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आपण स्क्रीनवर बघू शकता, की आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ दिलेला आहे. तर यामध्ये जो सादर करण्याचा दिनांक आणि वेळ आहे, तो आहे दिनांक 29/10/2025 रोजी 1800 वाजेपासून म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजेपासून ते लास्ट डेट किती आहे? लास्ट डेट आहे आपली 30 नोव्हेंबर 2025च्या रात्रीचे 24 वाजेपर्यंत. हे ऑनलाईन अर्ज आपण सादर करू शकता. त्यानंतर आपण खाली बघू शकता, की आपल्याला फीस दाखवलेली आहे, की कोणत्या पदासाठी किती फीस आहे. तर पोलीस शिपाई पदासाठी 450 आहे, खुला प्रवर्ग, मागासवर्गीयासाठी 350 आहे. म्हणजे टोटल फीस पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समन, कारागृह शिपाई या सर्वांसाठी एकच फीस आकारण्यात येणार आहे. खुला प्रवर्गासाठी 450 आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये. त्यानंतर खाली आपण सर्वसाधारण ज्या सूचना आहेत, की ह्या ज्या रिक्त जागा आहेत, तर ह्या कधीपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आहेत, तर 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघू शकता, की यामध्ये आवश्यक जी कागदपत्रे आहे, ती आपल्याला कोणकोणती लागणार आहे. तर यामध्ये आपल्याला आहे SSC, HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, MSCIT. खेळाडू जर असेल तर तुमचे पडताळणी जी झालेली आहे ती पोचपावती, नॉन क्रिमिलियर. त्यानंतर जे माजी सैनिक आहे, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर जे होमगार्ड आहे त्यांच्यासाठी आवश्यक जे प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, पोलीस पाल्य असल्याचं प्रमाणपत्र आणि अनाथाबाबतचं प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS, SCBC प्रमाणपत्र, NCC जर झालेलं असेल तर ते. असं एकूण आपण बघू शकता एवढे आपल्या कागदपत्राची आपल्याला आवश्यकता आहे. त्यानंतर आपण बघूया पोलीस शिपाई गट क पदाविषयी माहिती बघूया. आता पोलीस शिपाई गट क ही जी भरती होणार आहे, तर ती कुठे होणार आहे? जवळपास 45 ठिकाणी होणार आहे. इथं आपण बघू शकता 45 ठिकाणी होणार आहे. यामध्ये पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, नागपूर, नवी मुंबई, सोलापूर, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे इथं तुम्ही बघू शकता. एवढ्या जागी आपली ह्या जागा भरण्यात येणार आहे. आता तुमचे जे सेवा प्रवेश नियम आहे, आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे वयोमर्यादा. आता वयोमर्यादा जी आहे, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे? अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 30/11/2025 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. तर वयगणनेचा दिनांक कोणता आहे? तर 30 नोव्हेंबरपर्यंत आपली वयगणना केली जाणार आहे. तर यामध्ये आपण बघू शकता, आपण हा पोलीस शिपाई पदासाठी बघतोय. त्यानंतर पोलीस शिपाई चालक, बँड्समन आहेत, कारागृह शिपाई आहे. याचा आपण वेगळा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण सध्या पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई या पदाविषयी माहिती बघत आहोत. तर वयोमर्यादा आपण बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे ती कमीत कमी 18 वर्ष आणि 28 वर्ष आहे. मागासवर्गीय जर असेल तर कमीत कमी 18 वर्ष 33 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवार जर असेल तर 18 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्तासाठी जास्त वयोमर्यादा आहे 45 वर्ष. नंतर भूकंपग्रस्तासाठी सुद्धा किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष. जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी किमान 18 वर्ष आहे आणि उमेदवाराच्या सशस्त्र दलातील झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. म्हणजे रिटायर नंतर 3 वर्ष तुम्ही भरती देऊ शकता. त्यानंतर आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार यांना सुद्धा वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत हे अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर आता महिला प्रवर्गासाठी आहे. महिला प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष, खुला प्रवर्ग 28 वर्ष, मागासवर्गीय 33 वर्ष. खेळाडू उमेदवार असेल तर किमान 18 वर्ष. खेळाडू जर असेल तर खुला प्रवर्गासाठी सुद्धा 5 वर्ष वाढून देण्यात आले, 28 + 5. त्यानंतर मागासवर्गीय असेल तर 33 + 5 वर्ष. पोलीस पाल्य किमान 18 वर्ष, कमाल 28 वर्ष. मागासवर्गीयासाठी 33 वर्ष. होमगार्डसाठी सुद्धा 18 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष आणि मागासवर्गीयासाठी 33 वर्ष. आता माजी सैनिकावर अवलंबून असलेली मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवार यांच्यासाठी काय आहे? तर किमान 18 वर्ष, खुला प्रवर्गासाठी 28 + 3 म्हणजे 31 आणि मागासवर्गीयासाठी 33 + 3 म्हणजे 36 वर्ष. अशी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकता शैक्षणिक अर्हता ही आपली 12वी पास आहे. इयत्ता 12वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघू शकता शारीरिक पात्रता. महिला उमेदवारासाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी उंची. त्यानंतर पुरुष उमेदवारासाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी.
त्यानंतर छाती हे महिलासाठी सूट देण्यात आली आहे. त्यानंतर आपण बघू शकता पुरुषासाठी न फुगवता 79 सेंटीमीटर व फुगवून 5 सेंटीमीटर, म्हणजे न फुगवता 79 आणि फुगवून 84 सेंटीमीटर भरणे खूप गरजेचे आहे, अशी अट देण्यात आली आहे. आता त्यानंतर शारीरिक चाचणी कशी होणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर शारीरिक चाचणी पुरुष उमेदवारासाठी जी होणार आहे, तर 1600 मीटर एकूण 50 गुणासाठी तुमची शारीरिक चाचणी होणार आहे, महिला उमेदवार व पुरुष उमेदवार. परंतु इव्हेंट्स वेगवेगळे आहेत. तर ते इव्हेंट कोणते, तर आपण बघूया. पुरुष उमेदवारासाठी हे इव्हेंट्स आहेत. 1600 मीटर धावणे 20 गुण आहेत, 100 मीटर धावणे 15 गुण आहेत आणि गोळाफेकसाठी 15 गुण आहेत, असे एकूण 50 गुण आहेत. तसेच महिला जे उमेदवार असेल त्यांच्यासाठी 800 मीटर धावणे आहे, त्यासाठी 20 गुण आहेत, 100 मीटर धावणे आहे 15 गुण आहेत, गोळाफेक आहे त्यासाठी 15 गुण आहे, एकूण 50 गुण आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर जर पुरुष तृतीयपंथी असेल आणि महिला तृतीयपंथी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे. 1600 मीटर, 100 मीटर, गोळाफेक एकूण 50. महिलासाठी सुद्धा 800 मीटर, 100 मीटर, गोळाफेक 20, 15, 15 एकूण 50 गुण असे देण्यात आलेले आहेत. आता लेखी परीक्षा जी होणार आहे तुमची, तर एका जागेसाठी 10 प्रमाणात, एकाच 10 प्रमाणात घेणार आहे तुमची ग्राउंड झाल्यानंतर. आणि त्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा चाचणीचा वेळ जो असणार आहे तो 90 मिनिटाचा असणार आहे आणि मराठीत भाषेमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर आपण बघू शकता की लेखी परीक्षेसाठी खालील विषयांचा समावेश असेल. यामध्ये 4 विषय आहेत: अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. या 4 विषयाचा आपल्याला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. हे 4 विषय आपल्याला पोलीस भरती पेपरसाठी असणार आहे. त्यानंतर आता आपण पोलीस शिपाई चालक, पोलीस बॅट्समन, कारागृह शिपाई यांची सविस्तर माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती बघितलेली आहे. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोतच. धन्यवाद.